वसुबारस या पवित्र सणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात गोवंश संरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय। खेड तालुक्यातील वाकळवाडी ग्रामपंचायतीकडून राज्यातील पहिला ठराव। वाकळवाडी येथे आयोजित विशेष ग्रामसभेत इतिहास घडवणारा निर्णय। संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात प्रथम गोवंश संरक्षणाचा ठराव एकमुखाने मंजूर करणारी ग्रामपंचायत म्हणून वाकळवाडी ग्रामपंचायतीने राज्यात निर्माण केला नवा आदर्श। या प्रसंगी ग्रामपंचायत वाकळवाडीचे सरपंच नरेंद्र वाळुंज तसेच ग्रामपंचायत गोसासी, वाबगाव, गुळानी, चिचबाईची वाडी आणि गाडकवाडी यांच्याही प्रतिनिधींची उपस्थिती। या ऐतिहासिक क्षणी महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना वाकळवाडी ग्रामपंचायतीकडून गोवंश संरक्षण ठरावाचे पत्र सन्मानपूर्वक सुपूर्द। या कार्यक्रमात गोरक्षक शिवशंकर स्वामी, संतोष बारणे, निखिल बोराडे, गणेश सस्ते आणि अनिकेत सस्ते यांचीही उपस्थिती। हजारो दिव्यांनी उजळलं ज्ञान मंदिर। राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात दीपावलीच्या पहिल्या दिवशी दीपोत्सव सोहळा। प्राचार्य संध्या कांबळे यांच्या संकल्पनेतून दिव्यांचा लखलखाट, विद्यार्थ्यांनी तयार केलेले आकाश कंदील आणि शुभेच्छा पत्रांचं प्रदर्शन। दिवाळीच्या शुभेच्छा असलेला सेल्फी पॉइंट ठरला दीपोत्सवातील खास आकर्षण। यावेळी खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक हिरामण सातकर, प्रदीप कासवा, गणेश कुमटकर, उमा सांगबोर, राहुल कुंभार, व्यवस्थापकीय अधिकारी कैलास पातळणे, उपमुख्याध्यापिका अस्मिता पाठक, पर्यवेक्षिका रेखा जाधव, पर्यवेक्षक सोपान निसरड, हौशिरा मुठे, सुनीता ठाकूर आणि लतीफ शहा आदींची उपस्थिती। दीपोत्सव समितीच्या सुषमा कल्लाटकर आणि वर्षा घोरपडे यांनी दीपोत्सवाचे केले नियोजन। आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात शुक्रवारी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीतर्फे दिवाळी पहाट संगीत महोत्सवाचा शुभारंभ। शुक्रवारी सकाळी 6 ते 8 या वेळेत झालेल्या या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाला संगीत प्रेमींनी आणि वारकरी भाविकांनी लावली हजेरी। दीप प्रज्वलन सोहळ्यात आळंदी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी माधव खांडेकर, हबप डॉक्टर नारायण महाराज जाधव, आर.के. कन्स्ट्रक्शनचे राजकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कदम यांनी घेतला स्वर महफिलीचा आनंद। शास्त्रीय गायक पंडित आनंद फाटे यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध। संच मान्यता आणि नवीन शैक्षणिक धोरणानुसार कला शिक्षकांची पदे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती करावीत। तसेच सन 2024-25 संच मान्यता सुधारित निकषामध्ये विशेष शिक्षक म्हणजेच कला शिक्षक नियुक्तीस विद्यार्थी संख्येची अट शिथिल करण्यासाठी कलाध्यापक शिक्षक संघटना आक्रमक। पुणे जिल्हा कलाध्यापक संघाच्या वतीने राज्य शिक्षण आयुक्त, शिक्षण उपसंचालक पुणे आणि पुणे माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना दिले निवेदन। यावेळी पुणे जिल्हा कलाध्यापक संघाच्या अध्यक्ष अश्विनी कदम, कलाध्यापक संघाचे विभागीय उपाध्यक्ष महेश मोरे, कोषाध्यक्षा नीताली हरगुडे, कला शिक्षक प्रमोद धापटे, मनोज शिंदे, रणजित खुडे, दीपाली फुंदे, सायली देशमुख आणि प्रभाकर अस्वले यांच्यासह संघाच्या पदाधिकारी आणि कला शिक्षकांची उपस्थिती। राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग कार्यक्रमाअंतर्गत खेड तालुक्यातील कुडे बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 168 नागरिकांनी केली कर्करोग तपासणी। शिबिरात 53 एकल महिलांची तपासणी। मुख कर्करोग, गर्भाशय मुख कर्करोग, स्तनाच्या कर्करोगासह गर्भवती माता, हिमोग्लोबिन आणि रक्त तपासणी। सरपंच गणेश बांगर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन। आरोग्य उपसंचालक डॉक्टर भगवान पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राम हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास माने यांच्या नेतृत्वाखाली तज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाकडून झाली महिलांची आरोग्य तपासणी। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे एकूण 6 मतदान केंद्र। आळंदी मतदार केंद्रासाठी मुख्य अधिकारी माधव खांडेकर, चाकण मतदार केंद्रासाठी मुख्य अधिकारी अंकुश जाधव, कडूस मतदार केंद्रासाठी गटविकास अधिकारी विशाल शिंदे, राजगुरुनगर मतदार केंद्रासाठी उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, पाईट मतदार केंद्रासाठी गट शिक्षण अधिकारी अमोल जंगले, वाडा मतदार केंद्रासाठी तहसीलदार प्रशांत बेडसे यांची नियुक्ती। विधान परिषदेच्या मतदारसंघाची मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला असून पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाअंतर्गत खेड तालुक्यात मतदार नोंदणी सुरू। सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा खेड विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांची माहिती। मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर ही अंतिम तारीख। प्रारूप मतदार यादी 25 नोव्हेंबर रोजी आणि अंतिम मतदार यादी 30 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार।
गाय वासराची पूजा करून वसुबारस ह्या दीपावलीच्या आजच्या पहिल्या दिवशी दिवाळ सणाला प्रारंभ। गोरज मुहूर्तावर महिला भगिनींकडून गाय वासराचे पारंपरिक पद्धतीने पूजन। गाय वासराचे पाय धुवून पूजा करून त्यांना हरभरा डाळ, गुळ, बाजरीची भाकरी, गवारीची भाजी आणि दही भाताचा नैवेद्य। पूरग्रस्तांच्या मदतीला हुतात्मा राजगुरूंच्या भूमीतून मदतीची ओंजळ। शेकडो किलोमीटर दूरपर्यंत पूरग्रस्तांच्या वेदनेवर दानशूरांच्या मायेची फुंकर। पुणे जिल्ह्यातील राजगुरू शहरातील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील भोत्रा आणि रुई मधील पूरग्रस्त 30 कुटुंबांना आर्थिक मदतीतून निर्माण केला दिवाळीचा अनोखा गोडवा। 45,000 रुपयांची पूरग्रस्तांना मदत। प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास दुधाळे, सामाजिक कार्यकर्ते कैलास मुसळे, संजय कुमटकर, वासुदेव गोपाळे यांचा मदतीच्या वितरणात सहभाग। चिखलगाव पाठोपाठ साबुर्डी गावच्या ठाकरवाडी येथील आदिवासी बांधवांना भूगोल फाउंडेशन कडून दिवाळी फराळाचं वाटप। ठाकरवाडीमध्ये आदिवासी बांधवांना दिवाळी फराळासह महिलांना साड्या, मुलांना शालेय साहित्याचं वाटप। भूगोल फाउंडेशनच्या वतीने विठ्ठल वाळुंज, ॲडव्होकेट संभाजी मिंडे यांच्या हस्ते साहित्याचे वाटप। फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती। मोबाईलवरून बोलत रस्त्याने जाणाऱ्या तरुणाच्या हातातील मोबाईल दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून ठोकली धूम। तरुणाने आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी पाठलाग करून चोरट्याला पकडले, मात्र एका चोरट्याने दुचाकीवरून उडी मारून काढला पळ। एकाला म्हाळुंगे पोलिसांनी ठोकल्या बेड्या। खराबवाडी येथील अरू वस्तीत 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:30ची घटना। अखिलेश सुखचंद मेहरा यांची फिर्याद। वाघू येथील मारुती किसन साबळे वय 25 याला अटक। त्याचा साथीदार अजय भंडारी याच्यावर गुन्ह्याची नोंद।